6 वाजले. पाक बोलतात पाक. महिलांनी रात्री पूजन केलेलं ते प्रत्येक खांबाला हार वगैरे घातलेला आहे. वेणी फुला वाहिलेली आहेत. एक साडीचं मान, साडी लुगाट. होल्याला मस्त नवीन नवीन साड्या वगैरे पण नेसवल्यात. गावच्या पाटलांच्या हस्ते आता होली लावण्यात येईल. सगळी गावाला आलेली पब्लिक आणि 2 समाजाचं 2 खालूबाजा. इकडे एक आमच्या कुणबी समाजाचा खालूबाजा असते आणि इकडं आपल्या कोली समाजाचा. तसं आम्ही संपूर्ण गाव मिळून होली केलता आहोत. गावदेवीच्या मंदिरात
तर मस्तपैकी शिमगाची होम वगैरे पाडलो आणि नंतर मग म्हणजे कुणबी समाजाचे आहेत ना लोक ती त्यातच नाचतात आणि आमची कोली समाजाची लोक आहेत ना ती मस्तपैकी खालूबाजावर वाजत गाजत इथे का देवलापर्यंत आल्यात. मग ती बोलावले आमची जयुताई जास्त आपल्याला व्हिडिओ दिसत नाही तो आता व्हिडिओ दिसतंय. जयूबाई म्हणजे नानाची पोरगी काकांची. तुमच्या ग्रुपचं नाव काय? जरी लारी ग्रुप. होली मुंबईचा प्रसाद होल्याचा प्रसाद वाटतंय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर सगळ्यांना शिमगाचो होल्याचो हार्दिक शुभेच्छा. आत्ताच मोठं होम लावून आलं आहे मस्तपैकी. पाठची व्हिडिओ नाही देखलेली असली तर नक्की देखा. आणि ही व्हिडिओ पण आपली मंदाच सुरुवात होत आहे कारण होली लावत होतो. सकाळची होली लावलं आहे आणि निघालं आहे पालख्याला. आदगाव कोलीवाड्यात पालखी फिरवली जातं. अशी कोकणात आहे ना बऱ्याच गावांना पालखी फिरवले जातात. तशीच आमच्या नशिबात आम्हाला यावर्षीची संधी आहे. गेल्या वर्षी पण होती पालखी वाजवायची. माऊली म्युझिकल ग्रुप आदगाव कोलीवाडा हे शिमगा निमित्ताने टी शर्ट आपण छापलीत. तास घालून आता निघाले आम्ही तिघंजण, नरेंद्र, कौशल आणि हरिदास म्हणजे मी. आम्ही तिघंजण निघाल्या वाशी हवेली कोलीवाड्यात ना आदगाव पालखी वाजवावला. आता ते भेटतील तेव्हा दाखवीनच भेटवलोच. बाकी आमचा बंदार सुरुवात शिमगाच्या दिवशी कसा सजावलेला आहे ना त्या दाखवासाठी आलो स्पेशली. हे का पब्लिक हे सगळे आहे ना मुंबईकऱ्या फोटो बिटू काढावला मस्त मस्त कपडे वगैरे घालून होली लावून आल्यात. हे देखा या सकाळचा माहोल आहे. किती वाजता? 8:50. कालच तुम्ही देखलं शिव आम्ही होड्यात कैसं मस्तपैकी आदगाव व फिरावला गेलेलो आणि आज आदगाव कोलीवाड्यांची पालख्याला चालल्या. हे देखा हे दोघं आहेत सोबत, नरेंद्र आणि कौशल आमचेच आहेत ना. चालेल. वडापाव खाता मसल्यात जाताना आणि वडापाव 2 मागवलेला. एकच भेटलेत कारण फुल गर्दी आहे. स्टॉक संपलाय. शिंग मुलं ही गावाला फुल गर्दी. वडा संपल्यात तर आता परत मग समोसा घेतला काय करणार. जाताना आपला रोहित दादा पियानो प्लेअर भेटला. त्याच्या गाडीवर नरेंद्र चालले. आम्ही आता जाऊ आमच्या गाडीवर. चला पालखीला वाजवायला रोहित दादा आहे मग काय आता मजाच आहे. कॅशो आहे का? कॅशो फक्त तुम्ही कैसे वाजवले. पालखी वाजवायला किती वाजता? 10:40 आम्ही पोचले आदगावमध्ये. या लोकांना आहे ना 8 वाजता सुरुवात केलं आहे पालख्याला. आम्ही 11 वाजून गेल्यावर राहिलो. ॲक्च्युली 10:40 आलो वाटतं. आता ड्रम घेतलाय मी वाजवा.
थोडंसं रेस्ट दिलं आहे आणि पूर्ण दिवस बहुतेक रात्री 12 वाजू शकतात आणि नाचलं तर 1 पण वाजू शकतात. पूर्ण दिवसभर पालखी फिरतं. प्रत्येक घरात आरती केली जाते ना, पालखीची दर्शन घेतलं जातं पालख्यात बैसलेल्या देवांचा. त्यानंतर शेवटी पालखी देवलात जाते. तो दिवसभर आम्हाला वाजवत ठेवत आहे. तसं मंदाचा रेस्ट भेटेल, हवं पिवला आता भेटेल. तर एक थंडा पण आणला, पण या झाडाची जी मला सावली भेटली ना ती सोडावशी नाही वाटते. थंडपेक्षा ही सावली इम्पॉर्टंट वाटते मला आज. किती ऋतू? 8 वाजता सुरुवात केली ना. 8 वाजता सुरुवात केली. 8:30. अजून नारळ विरल माणसं होत असेल ना, कोणाचं नवस वगैरे असेल तर थोडंसं बँजे तोपतीन फक्त वाटतं. तर दुपार जायले, कडक निंबार पण जायले. नाचणारी पब्लिक पण थोडीशी घरोघर गेले. आम्हाला ब्रेक दिले, दुपारचा ब्रेक. हे का 1ला फक्त 2 मिनटं बाकी जेवणाची ब्रेक आहे. जेवणाची सुट्टी. आराम करावं लागेल दयादादाच्या घरात. अशी दिवसभरात किती खपवायचे आहेत. तिथे एक पियाला असतो असा, यांच्याकडून हा पहिला. यांच्याकडून जो तो उघडा होते. काय पाय मग नशीब. हे पालखी वाजून आयलंय दिघ्यांची, दिघी कोलीवाडा पालखी. आता लेट आयलंय. ढोमूचा कांजी भात आणि ढोमूची फ्राय आणि बगी फ्राय आहे. इकडे सगळं बसल्यात लाईनीत. आणि इकडे घरांची माणसं बसल्यात. दयादादाच्या घरात जेवणाची सोय आहे. शेवटीला मना पण गुलाला आणि हरबाटलो. आणि आता जशी संध्याकाळ होत चालली ना तशी नाचणाऱ्यांची गर्दी वाढत चाललंय. हे का आता बस स्टॉपवर येते पालखी. 6:18 जायल्यात. बार फटाके चालूच आहे ते का. बाहेर दे का किती मोठं आहे.
की इथे सर्वांनी नाचायचं आहे आणि नंतर मग आमच्या तिकडनं पालखी आल्यावर रवी पावशे यांच्या दारातून आपण पुन्हा स्टार्ट करायचे आहे, हे लक्षात असू द्या. जरा इथे सर्व नाचा पोराने पोरं असतील बँजो वगैरे सगळं इथे जाणार आहे. जरा इकडे जाता आणि आम्ही तिकडे जाणार आहोत. पालखी आणि दोन असं घेऊन जाणार आहोत, दोन आणि फिरकी. म्हणजे पुढचा जरा कार्यक्रम खालू बाजावर होईल. हा थोड्या बँजोवाले पण नाश्ता करतात, आपण पण नाश्ता करून घ्या सर्वांनी. मस्तपैकी बस स्टॉपच्या वरतीच आपल्या आयुषचं घर आहे. आयुषच्या घरा आल्यावर नाश्तो करावं. थम्सअप पण आहे, पेढा पण आहे, हे प्रसाद आहे. अकरा 21 जायला तरी अजून पालखी खपलंय नाही. आयडिया की केलं माहिती आहे, एक दोघं येऊन जेवताव. दया दादा आणि मी आम्ही दोघं जेवल्याव. आता अजून एक दोघं येत राहतील. आम्ही आता जाऊ तिकडे सोडवावला, नंतर दुसरा कोणतरी येईल. ऐसा नियोजन केलंय. इलाज एकूच दिसतंय फक्त. ऐसे जेवून घेता एक दोघं. पालख्याला किती वाजतील सांगता नाहीये, कारण जाम नाचतात. फायनली बंदगिरी पॅकअप. 12:43 देऊल पण सर्व कोळी समाज बांधव तसेच महिला मंडळ व पालखीचे भोई व ज्यांचे खरोखर बँजो पथक सकाळपासून बँजोवाल्यांचा कौतुक सकाळपासून ते वाजवत आहेत आणि आलेले आमच्या पालखी सोहळ्यासाठी पाहुणे मंडळी व आमच्या विनंतीला मान देऊन येऊन जाऊन 700 किलोमीटरचा प्रवास करतात ते आमचे सर्वांचे आवडते अण्णा. ते सुद्धा आमच्या या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन ते फटाके सुद्धा सहकुशीने वाजवतात. सकाळपासून त्यांच्या हातात पिशवी आहे. सकाळपासून धन्यवाद. काढू ते काढू. गावदेवीची पालखी दिवसभर वाजवलं. मला आहे ना इन्स्ट्रुमेंटची पण सूद नाही. पैसल्यात डायरेक्ट. जेवल्यात नाही, आम्ही तिघच जेवल्या.
बापरे, इकडच्या शेजारात कुत्रं दे का कसलं भुकतात. आदगावमध्ये 1:05 झाली. दयादाच्या घरा आल्या. ही पाठची बाजू आहे दयादाच्या घराची. आता काय चष्मा वगैरे विसरले नरेंद्रचे मंगून आयलो आणि बॅग वगैरे जशी हाणलेली तशी घेऊन आता निघाल्यावर परत घरा जावाला 1 वाजलं होतंच. आणि परत उद्या एक पालखी आहे. त्या पालख्याला उद्या सकाळचं यायचं आहे रिटर्न. ऐशी दिवसभर वाजवायचं आहे. तर ऐसं आपल्या गावा इकडं फुल जल्लोष. आता जाता जाताना पण ऐसा वाटतं एकत्र नाही का आपल्याला माहोल दिसेल. नाचत असतील पालखी वगैरे नाचवत असतील बहुतेक. बाकी हे घरात दोघंजण आतमध्ये गेलं ते जवळचं काय बाहेर नाव नाही घेत. त्यांना तर मी जाऊन बोलून हाणीन आणि मग तेव्हा मी जाणार. आता घरा जायला किती वाजतात नाही किती नाही. झोप पण पाहिजे ना डोळ्याला. उद्या पण झोप नाही भेटणार आहे दिवसभर. तिकडं पण इथे का लायटिंग दिसते ना देवला. तिकडं पण काहीतरी चालू आहे. प्लस बँजीचा वगैरे पण आवाज येते. खालूबाजाचा पण आवाज येते. तर बहुतेक आवाज येतात. व्हिडिओत येतात का नाही माहिती नाही पण आता बहुतेक लाईव्ह बरंचसा आवाज ऐकायला येतात. जिल्ह्यात ते फायनली आम्ही आमच्या गावात 2:23 पोचल्या. शेवटीला पोचल्या. तर असं जल्लोष येतो आणि भरपूर आता दमल्या होता झोपता बस. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी धन्यवाद. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय. आधी पहिले आंघोळ करायचे आहे. गुलानाने भरलेलं तैसं जायलो. लगेच निघालो तिकडशी. थोपलो नाही जास्त वेळ. चल कौशल गुड नाईट. गुड नाईट. कौशलला त्यांच्या घरासोबत कमेंटमध्ये सांगा गुड नाईट. त्यांच्या घराला तू सोडावला त्याला. आता जात आहे अंघोळ करत आहे आणि झोपत आहे. सकाळ लवकर उठावं.